हरियाणात रिअल लाईफ लकी भास्करचा बनाव। चंदीगडमधून एक अशी बातमी समोर येत आहे जी ऐकून तुम्हाला मनी हाइस्ट आणि लकी भास्कर या सिनेमांची आठवण येईल। नमस्कार, मी मिनाज आणि आपण पाहत आहात न्यूज नेटवर्क 360। सरकारी खात्यांमधील तब्बल 590 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे। सिनेमॅटिक घोटाळा पण वास्तव धक्कादायक। जसं लकी भास्कर चित्रपटात एका सामान्य बँक कर्मचारी सिस्टम मधील पळवाटा शोधून करोडोंची माया जमवतो, अगदी तसाच प्रकार इथे घडल्याचा संशय आहे। IDFC फर्स्ट बँकच्या कर्मचाऱ्यांनीच सरकारी खात्यांमध्ये ही अनधिकृत व्यवहार केल्याचं उघड झालं आहे। प्रोफेसरची चाल की सिस्टमचा फेल्युअर। मनी हाइस्टमध्ये बँकेच्या बाहेरून हल्ला होतो, पण इथे तर मात्र घरभेदी निघाले आहेत। जिल्ह्याचा विकास, रस्ते, शाळा आणि गरिबांच्या योजनांचा पैसा असा गायब होणं हे कोणत्याही थ्रिलर सिनेमापेक्षा भयानक वास्तव आहे। या घोटाळ्याचा सुगावा लागताच हरियाणा सरकारने मोठी कारवाई केली आहे। IDFC फर्स्ट बँक आणि AU स्मॉल फायनान्स बँक यांना सरकारी व्यवहारांतून तत्काळ ब्लॅकलिस्ट केले। सर्व विभागांना आदेश देण्यात आले की या बँकांमधील खाती त्वरित बंद करा आणि संपूर्ण निधी सुरक्षित बँकांमध्ये हलवा। बँकेने 4 बड्या अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई केली आहे। या प्रकरणाचा प्रोफेसर नेमका कोण आहे हे शोधण्यासाठी KPMG कडून सखोल तपास सुरू आहे। दिवाणी आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। बँकेच्या म्हणण्यानुसार हा प्रकार केवळ हरियाणा सरकारच्या ठराविक खात्यांपुरताच मर्यादित आहे। सामान्य ग्राहकांचा पैसा सुरक्षित आहे। शेवटचा प्रश्न एकच, जर बँकेचे रक्षकच लकी भास्कर बनून जनतेचा पैसा पळवू लागले तर सर्वसामान्य माणसाने विश्वास कोणावर ठेवायचा? हा विषय इथेच थांबणार नाही। पुढील अपडेटसाठी पाहत रहा न्यूज नेटवर्क 360।